नमस्कार, मी विजय राऊत. कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती कशी आणि का झाली याबाबत बोलणार आहोत. मुंबईत ठाकरे बंधूंसोबत 2 हात करायचे असतील तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह असं दोन्ही सोबत हवेत हे लक्षात आल्यानंतर अखेर भाजपाने मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली आणि राज्यातील इतर महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर MMR परिक्षेत्रामध्ये विशेषतः ठाणे पट्ट्यात भाजपाची ताकद वाढवण्याची ही एक उत्तम संधी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांनी आधीपासूनच हेरलं होतं. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण शिंदे यांच्या काळातही पुढे सुरूच ठेवायचे की तिरक्या चालीने 100%च्या दिशेने वाटचाल करायचे असे 2 पर्याय भाजपासमोर होते. आजपर्यंत शिवसेना हाच ठाणे जिल्ह्यात मोठा पक्ष होता. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने भाजपा हा मोठा पक्ष ठरला. त्यातूनच स्वबळावर निवडणूक लढून चव्हाणांच्या कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचा पंख छाटण्याची भाजपाकडून रणनीती आखली गेली होती. नवी मुंबईत गणेश नाईक यांचा करिश्मा आजही कायम असून तो त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नाईक हे शिंदे यांना जुमानायला तयार झाले नाहीत. ठाण्याचा बदलता सामाजिक तोंडवळा पाहता तेथेही शिंदेंना आव्हान उभे करता येऊ शकेल अशी चाचपणी भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी सुरू केली होती. मात्र दिल्लीतील महाशक्ती ऐनवेळी शिंदे यांच्या मदतीला धावून आली. मुंबईत ठाकरेंचा हिशोब होईपर्यंत तरी शिंदे यांना दिलासा मिळाला असेच सध्या तरी म्हणता येईल. मुंबईत सुरुवातीपासूनच भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना या 2 पक्षांमध्ये युतीचं वारं वाहत असताना दिसत आलं आहे. कारण दोघांनाही एकमेकांची गरज होती. मुंबईतील शाखांमधून अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जाळे मजबूत आणि कायम आहे. शिवाय राज ठाकरे यांच्या मदतीमुळे भाजपला मुंबईचा सामना अजूनही सोपा राहिलेला नाही. त्यामुळे मुंबईत भाजपला शिंदे हवेच आहेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 6 आमदार आहेत. मागाठाणे, चेंबूर, कुर्ला, चांदिवली, भांडूप, अंधेरी या भागात शिंदे यांचे आमदार आहेत. तर दादर, वळी, शिवळी येथेही शिंदे यांनी उद्धव यांच्याकडील काही माजी नगरसेवक यापूर्वीच गळाला लावले आहेत. मुंबईतील मराठी बोलपट्ट्यात शिंदे आणि धनुष्यबाण दोघांचाही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो असं भाजपला वाटतं. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे यांना सोबत घेण्याविषयीची भाजपाची अपरिहार्यता वाढलेली दिसते. याचा राजकीय फायदा शिंदे यांनी ठाणे या आपल्या घरच्या मैदानात भाजपबरोबर बोलणी करताना करून घेतलेला दिसतो. नगरपालिका निवडणुकीत एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केल्यानंतर ठाणे, कल्याण डोंबिवलीत संयमाने घ्यावे लागेल, अन्यथा त्याचा फटका मुंबईत बसेल हे महाशक्तीला पटवून देण्यात शिंदे तुर्तास यशस्वी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे फडणवीस चव्हाणांची मोठी अडचण झाल्याचं सध्याचं चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडताना निर्णायक भूमिका बजावल्यापासून शिंदे दिल्लीतील महाशक्तीच्या गळ्यातील ताईत झाल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक आणि त्यांच्यावरती स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी शिंदे पितापुत्र सोडत नाहीत. शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकसभेत भाजपाचे खासदार वाटावेत अशा द्वेषाने काँग्रेसवर, अगदी गांधी नेहरूंवर धोरणात्मक टीका करताना दिसतात. माझा पक्ष जरी वेगळा असला तरी मी तुमच्यापासून वेगळा नाही हे पटवून देण्यास शिंदे सध्या तरी भाजपाच्या वरिष्ठांना यशस्वी ठरल्याचं दिसतंय. त्यातूनच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची मोठी अडचण झालेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आले आहे.
शिंदेंच्या ठाणे कल्याण डोंबिवलीत भाजपाला वाढीची उत्तम संधी आहे. खरं तर 2014 पासूनच हा संपूर्ण पट्टा हळूहळू भाजपमय होण्याच्या मार्गावर होता. ठाणे जिल्ह्यात 18 पैकी सर्वाधिक 10 आमदार भाजपचे आहेत. शिवाय शहरी भागातही ग्रामीण भागातही दोन्हीकडे भाजप वाढताना दिसतोय. गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईसारख्या महत्त्वाचा टापू भाजपने 100% ताब्यात घेतलेला दिसतोय. तिसरी मुंबई विमानतळासारखे मोठे प्रकल्प असलेला पेण, पनवेल, उरण, खोपोली या रायगड पट्ट्यात देखील भाजपाने चांगला जम बसवला आहे. तेथील शेतकरी कामगार पक्ष खिळखिळा करून त्या पक्षाचे प्रमुख ताकदवान नेते एव्हाना भाजपाने आपल्याकडे घेतलेले आहेत. असं असताना ठाणे आणि एकनाथ शिंदे यांना आंदण का द्यायचं, असा स्थानिक नेत्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न होता. युतीच्या राजकारणात पक्षवाढीचा पर्यायच समोर नसेल तर आपलं भविष्य काय, असा प्रश्न ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतील इच्छुकांपुढे आहे. महाशक्ती या टप्प्यावर आपली वाट रोखते आहे, अशी प्रतिक्रिया देखील स्थानिक पातळीवरती उमटू लागल्या होत्या. दिल्लीतील नेत्यांनी डोळे वटारल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला एक पाऊल मागे घेत अखेर युतीची घोषणा करावी लागली. कल्याण डोंबिवलीतील अनेक वर्ष चव्हाण हे दुय्यम भूमिकेत वावरलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कमालीचा प्रभाव जिल्ह्यात आणि ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह या आजूबाजूच्या पट्ट्यावर राहिला आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आक्रमक राजकारणी आहेत. युती टिकावी या मताचे असले तरी स्वतःच्या पक्षविस्तारासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत. शिंदे यांच्याप्रमाणे त्यांचे राजकारण समन्वयाचे किंवा समझोत्याचे नाही. त्यामुळे शिंदे यांनी जोडलेले परपक्षातील नेते त्यांच्या मुलाला मात्र पाण्यात पाहतात. युतीच्या घोषणेचा सर्वात मोठा फायदा ठाणे, कल्याण, डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांनाच होणार आहे. ठाण्यात शिंदे यांच्या पक्षाकडे 82 माजी नगरसेवक आहे, तर कल्याणमध्ये हा आकडा 64च्या आसपास आहे. नवी मुंबईत 45पेक्षा अधिक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. विधानसभा, लोकसभेप्रमाणे युतीतील जागा वाटप झाले तर महापालिकांमध्ये 55 ते 60 जागा शिंदे यांच्या पदरात पडतील, असं चित्र होतंच. आणि ठाणे, कल्याण, डोंबिवलीत युती करा पण नवी मुंबईत युती करायची नाही, अशी रोखठोक आणि ताठर भूमिका गणेश नाईक यांनी घेतल्यामुळे नवी मुंबईत काही युती झालेली नाही. ठाण्यात तर 75% जागा शिंदे यांना मिळतील, मग आमचा युतीतला वाटा उरतो तरी किती, असा प्रश्न स्थानिक भाजपाच्या नेत्यांना पडला होता. कल्याण डोंबिवलीत जागा वाटपात 50% समीकरण असावं, असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना वाटत होतं. मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे सहजासहजी ही मागणी मान्य करण्यास तयार नव्हते. अशाच प्रकारे नवी मुंबईत गणेश नाईक 45 जागासुद्धा सहजासहजी शिंदे यांच्या शिवसेनेला द्यायला तयार नव्हते. शिंदेचे नगरसेवक ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे नाईक यांच्या समर्थकांनी आधीपासूनच मोर्चेबंधनी सुरू केली होती. नवी मुंबईतील शिंदे यांचे समर्थक नेत्यांना नाईक सावलीला देखील उभं करत नाहीत. त्यांच्यासाठी युती म्हणून प्रचार करावा लागणं हेच मुळे नाईकांना म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्यासारखं झालं होतं. आपल्या राजकीय आयुष्यात या टप्प्यात नाईक त्या सहजासहजी त्याला मान्यता द्यायला तयार नव्हते. युती करा असा दंडक दिल्लीहून आला असला तरी स्थानिक पातळीवर होणारी त्यांची परवड भाजपासाठी घुसमटीची ठरणार असल्यानं नाईक यांनी त्यांचा प्रभाव असलेल्या नवी मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे युतीची बोलणी केवळ मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिका वगळता नवी मुंबई, पुणे आदी महापालिकांमध्ये होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, तसेच आपली कमेंट नक्की लिहा. तसेच अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा. पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद. Sorry, it's DJ.